श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत चुकून किंवा तुमच्या हाती हा संदेश आला असेल, जर तुम्ही स्क्रॉल करताना अचानकपणे तुमच्या पुढे हा संदेश आला असेल, तर स्वामी माऊलींनी तुमची निवड स्वतः केली आहे. याला टाळून पुढे जाऊ नका. हा संदेश तुमचे जीवन परिवर्तन करण्यासाठी तुमच्यापर्यंत स्वामी माऊलींनी पाठवलेला एक आशीर्वाद रूप आहे. तेव्हा या आशीर्वादी रूपी संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करून स्वेच्छेने याला श्रद्धेने स्वीकार करा. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश खूप काही अनंत ऊर्जा घेऊन तुझ्यापर्यंत आला आहे. बाळा, तुझ्या शत्रूंचा ती शक्ती विनाश करेल. त्या शक्तीला तू पूज्य मानतोस. तुझ्या घरी तू जी काही शक्ती स्थापित केली आहेस, त्यालाच तू भगवती, माता, अंबा, जगदंबा, दुर्गा, आदिशक्ती, कुलस्वामिनी मानतोस. तीच सर्व शक्तिमान देवी, जगदंबा, आदिशक्ती, अंबाबाई तुझ्या त्या सर्व काही दृष्ट शक्तींचा, तुझ्या शत्रूंचा खूप काही पराभव करण्यासाठी तुला ती शक्ती प्रदान करेल आणि त्यांचा विनाश करेल. माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तुमच्या मनातून ते क्लेश, संघर्ष समाप्त होतील, तेव्हा तुम्ही खूप काही उंच उठाल. तुमच्यासाठी असे मार्ग उघडू लागतील जिथून तुमच्यासाठी आनंदी आनंद येत आहे. मागील काळात तुमचे पराभव करणारे तुमचे ते शत्रू, तुम्हाला वेदना देणारे, तुमचे मन दुखावणारे तुमचे ते शत्रू खूप काही तुमच्यावर द्वेष करू पाहत होते. तुमच्या प्रत्येक कार्यात अडचण बनून ते उभे होते. पण आता इथून पुढे तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आदिशक्ती, भवानी आई आणि तुमचे कुलदैवत ते तुमच्यासाठी कार्य करणार आहे. बाळा, तुझ्या मनातील ताण, तणाव, दुःख, संघर्ष कायमचे निघून जाणारे आशीर्वाद मी या संदेशातून तुला देत आहे. आदिशक्तीचा हा संदेश जो कोणी मनोभावे स्वीकार करेल, त्याला माझ्यात ती शक्ती दिसेल, कारण तो मला त्या जागी पूज्य मानतो आणि त्याच्या जीवनातून ते संघर्ष, ते सर्व काही क्लेश दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल, तेव्हापासून तुम्ही पाहाल, तुम्ही अनुभव कराल की तुमच्या शत्रूंची आता खूप काही परीक्षा सुरू झाली आहे. त्यांनी आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी खूप काही त्रास दिला आहे, त्याचा अंत करणारा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे माझे अभय वचन मी तुला देऊ इच्छितो. बाळा, तू या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. पुढील काही मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे ठरतील, कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे. यात तुझेच हित आणि कल्याण आहे. बाळा, तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुला आता सुख, संपन्नता, आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने कुठल्या कुठल्या परिस्थितीत कसे दिवस काढले आहेत, हे तुमच्याखेरीज मला माहीत आहे. बाळा, मला तू जे काही सांगत आहेस त्याच्या व्यतिरिक्त तुला काय त्रास आहे हे देखील मी जाणतो, कारण मी तुझा देव आहे. जिथे देव येतो तिथे तुमच्यासाठी अंधकार उरत नाही. तुमच्यासाठी चैतन्याचा प्रकाश घेऊन आलेला हा संदेश आहे.
जेव्हा चैतन्य शक्ती जागृत होते तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात. याचा अनुभव तुम्ही आता काही काळातच करणार आहात. बाळा, पुढील 3 दिवसाच्या आत तुझ्या सर्व शत्रूंना ते सर्व काही तुझ्या विरोधात केलेले कट कारस्थान सर्व काही सोडून शांत राहावे लागेल. कारण आता ती शक्ती जी आदिशक्ती आहे, जी तुमची कुलदेवी आहे, ती आता तुमच्यासाठी काही निर्णय करणार आहे. ज्या निर्णयासाठी तुम्ही कित्येक वर्ष कित्येक दिवस देवीची प्रार्थना करत आहात. देव आता तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करून तुमच्या शत्रूंना ती योग्य शिक्षा देणार आहेत, ज्यांचे ते पात्र ठरले आहेत. देव कधीही कुणासोबतही अन्याय करू देत नाहीत आणि अन्याय देखील होऊ देत नाही. ज्याप्रमाणे देवाने तुमची निवड केली आहे तेव्हा आता निश्चिंत राहा, कारण देवाचा न्याय तुमच्यासोबत होण्याची ती शुभ वेळ येत आहे. तुम्ही आता निश्चिंत असावे आणि आपल्या कर्मात चुका जितक्या टाळता येतील तेच करावे. जेव्हा तुम्ही चुका करणार नाहीत आणि ज्या चुका आधी कुणाच्या हातून घडल्या आहेत त्यासाठी ज्या माझ्या प्रिय बाळांनी भक्तांनी माझ्याकडे देवाकडे क्षमा याचना केली आहे, त्यांना मी आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुझी केलेली क्षमा प्रार्थना आता स्वीकार झाली आहे. बाळा, तुझ्यासाठी असे मार्ग उघडण्यात येत आहे जे तू यापूर्वी कधीही अनुभवले नाहीत. बाळा, माझा आशीर्वाद दैवी रूपात चमत्कार तुला प्राप्त होईल. ज्यांना ते आर्थिक संकट प्राप्त व्हावे यासाठी त्यांच्या शत्रूंनी खूप काही कट कारस्थान रचून त्यांच्यावर ती वेळ आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणाला देवांची शक्ती जागृत होऊन तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद आले आहेत. ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आर्थिक समस्या नष्ट करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तुझ्या आयुष्यात खूप काही आर्थिक संकट जी काही होती ती नष्ट होताना तुला अनुभव येऊ लागेल. आता तुझ्या घरात ती उन्नती, ती प्रगती, ती भरभराट तू पाहू शकशील. बाळा, देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या शत्रूंचा देव खूप काही विनाश करणार आहे, कारण त्यांनी आता त्या सर्व काही सीमा ओलांडल्या आहेत ज्या आजपर्यंत तू प्रार्थनेद्वारे देवाकडे मागत आहेस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुला ज्या काही वेदना, खूप काही त्रास झाला आहे, आता तो आनंदाने आणि तुझ्यासाठी खूप काही अशा वस्तूंनी, अशा प्रेमाच्या आनंदाच्या क्षणांनी आता तुझी सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जाईल. बाळा, तुझे संकट दूर पळवल्या जातील, त्यांचा विनाश केला जाईल. माझी शक्ती, दैवी शक्ती तुला सहाय्य करेल आणि त्या सर्व काही शत्रूंचा पराभव होईल आणि तुझा विजय निश्चित होईल, कारण तू ती चांगली कर्म करत आहेस जे देव पाहत आहे. बाळा, कधीही हे विसरू नका की जेव्हा चांगले कर्म केल्या जाते तेव्हा ते देवांकडून वाखाणण्यासाठी देव स्वतः तुम्हाला आशीर्वादित करतात. तुम्ही वारंवार चांगली कर्म करावी यासाठी प्रोत्साहन म्हणून तुम्हाला ते आशीर्वाद दिल्या जातात. जेव्हा तुम्ही चांगल्या कर्मात अधिक मन लावता तेव्हा तुम्ही सुयशाकडे वळू लागता, सुख, संपत्ती, वैभव, आनंद भोगू लागता. देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आहे याचे अनुभव तुम्ही कित्येकदा केले असेल. जर केले आहेत तर होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या सोबत राहून तुमच्यासाठी शुभ कार्य करेल आणि तुमचे सर्व काही क्लेश संपून जातील. श्री स्वामी समर्थ हा जप करा. देवी शक्ती तुम्हाला सतत साथ देईल. स्वामींचा
हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारणच की तुमच्यासाठी सर्व काही शुभ येत आहे. स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करोत, तुमच्या सुखांना वाढवो, तुमच्या शत्रूंचा विनाश करोत आणि तुम्हाला खूप काही आनंद प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.